टडा टणाना बॅच कांदा क्या बनाऊं क्या बनाऊं आलू और भुजिया। क्या आलू भुजिया। आलू बनाऊं हाँ। मैं उसका कुछ अलग से बनाती हूँ ना हाँ कुछ अच्छे अच्छे बनाती हूँ मैं इसका। तेरे को खाने का है क्या चटापटा चटपट खाने का मन कर रहा है तेरे को चटपट खाने का मन कर रहा है क्या हाँ ठीक है चल मैं बनाती हूँ खाली मैं 15 मिनट में बना देती हूँ। ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे थोडंसं भिजत लावलं मिठामध्ये मधात काम करायला लागलेलं इकडून तिकडं इकडून तिकडं तिकडं इकडं इकडं तिकडं काय नाटकं चालू आहेत काय भजे बनवते ना मी आपल्याला कसं करू या बाबूला सांगा मी इकडे बघ झालं झालं खावडी खावडी शाबास झाडू मार ना तुला झाडू दिलाय मी झाडू मार हे झाडू मार ना थोडासा पसारा बाहेर काढला तुम्ही तर बघितलंच आलू कांदा कोथिंबीर मिरची वगैरे काय नाही काय नाही इकडे तिकडं मला बघत मला घे सगळे कामं सोडून हिला घ्यायचं का हिला घ्यायचं हां सगळे कामं सोडायचे हिला घ्यायचं ए काय बोलते बोल ना यांना काहीतरी बोल ना काय का तुमच्या घरचा परिश्रम करणार तुम्ही आहे का असं नक्कीच कमेंट करा आऊ बनू का नको आपल्याला भजे नाही बनवायचे मधात कशाला येते तू हा चला आपण स्टार्ट करू बनवायचं तुम्ही रेसिपी बघत राहा चला हे यांना बोल ना रेसिपी बघत राहा इकडे बघ ना ग तू इकडे बघ बोल काहीतरी बोल चला आपण स्टार्ट करू चला थोडीशी कोथिंबीर टाकलेली आपण कट करून धुवून ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ सोडा घेतलेला आहे मी बघू शकता थोडासा सोडा मीठ टाकले मी ह्याच्यामध्ये आपण 2 वाट्या बेसन पीठ घेतले चण्याचं पीठ बघू शकता जास्त पातळ नाही पाहिजे एवढंच पाहिजे ना आपल्याला एवढीच क्वालिटी घ्यायची या बघू शकताय तुम्ही इथं तेल गरम होतंय इथं बनवायला घेतलेत मी आलू भजी आलू का भजी का सजी काय करणार एका हाताने धरायचं एका हाताने टाकायचं
आलू पकोडा. इथं बघू शकतायत माझे आलू आलू भजे झालेले आहेत. हे मसाले घेतलेले आहेत मी. इथं मसाल्यामध्ये मी घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर, ओवा, खाता सोडा, कढीपत्ता, गरम मसाला, थोडंसं मीठ घरचं, आणि काय याला तिखा मसाला, थोडासा जिरा, थोडंसं मिरची घेतलेली आहे, 3 कटिंग करून घेतलेलं आहे. इथं थोडासा कढीपत्ता, कॉर्नफ्लॉवर पण एवढंच मी एकाच चमच्यामध्ये घेतलेलं आहे. इथं माझी भजी जळती. एक हाताने धरायचं, दुसऱ्या हाताने करायचं. त्याच्यामध्ये बघू शकतायत आलू, कांदा, कोथिंबीर टाकलेली मी. त्याच्यामध्ये थोडंसं बेसन पीठ पण टाकायचं आहे मला. एक पळी मिनी याच्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे. बघू शकताय. याच्यामध्ये एक अंडं घेतलेलं आहे. एक अंडं टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये आपण अंडं टाकलेलं आहे. याला बघा किती चोरलंय मी. मीठ पण टाकलं होतं. मीठ कमी पडते का जास्त पडतंय नंतर मी बघन, कारण का ऑलरेडी पण आपण त्या बेसन पिठामध्ये होतं ना थोडंसं राहिलेलं. इथं तेल ना गरमच आहे. इथं आपले आलूचे भजे झालेले आहेत पहिलंच. कसे वाटतात एकदम क्रिस्पी होतात. बघत राहतो मी माझे भजे बाबा. गरिबाचे भजे बघा, गरिबाचे. बघू शकतायत माझे भजे झालेले आहेत. मी थोडंसं लाईव्हला गेले होते बनवता. बरेच लोक आले होते लाईव्हला. कामावरच असते मी. मला बनवता थोडंसं जाते लाईव्हला. बघू शकताय तिथं राडा किती झालेला आहे. आता याला साफसफाई करायचं आहे. बघा इथे भजे. इथं मी डाळ बनवली होती. डाळ नाही खा वाटली म्हणून मी म्हणलं चला थोडेसे काय हलकं फुलकं आपण बनवू. कशी वाटली आजची रेसिपी मला सांगा जरा कमेंटमध्ये. थोडे कुरकुरीत झालेले आहेत ना. त्याला थोडेसे टिश्यू पेपर लावून मी असं, भजे तर ऑइलीच असतात बघू शकताय तुम्ही. ऑइली तळलं तर ऑइलीच राहणार. याला टिश्यू पेपरनी कुणी पण जास्त तेलकट नाही खात ना. टिश्यू पेपर घ्यायचं थोडंसं, याला असं चिप्स वणी करायचा आणि त्याचं तेल सगळं आकसून घेतं. बघू शकताय तुम्ही. आता हे राडा झालेला कोण नीट करणार, मलाच नीट करायचं आहे ना. कसे झाले भजे मला सांगा जरा. भजी कसे झाले ते नीट सांगा. हे बघा इला बघ कशी बघू. तुला खाती का? नाही खाणार. तू खाती का? हे बबिता खाती? नाही खात. भजी आपणच खातात, ते लोक नाही खात. ते अलग जेवण आहे. बघू शकताय. लाईक करा, शेअर करा मित्रांनो. कसे वाटले आजचे माझे भजे भजा. त्याची रेसिपी मला सांगा तुम्ही कशी वाटली. खायला तर भरपूर टेस्ट आहे. चला बाय, सी यू.